नमस्कार. मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आहे संडे आणि आज काही बेत वगैरे नाही आहे, पण आज तुळशीचं लग्न लावायचं आहे. गावावरून आल्यावर 2-3 दिवस काही बरं नव्हतं, त्याच्यामुळे लग्न काही लावलेलं नव्हतं. जवळजवळ आज 4था दिवस आहे तुळशीच्या लग्नाचा आणि उद्या पण आहे एक मुहूर्त सोमवारला. तरी पण मग म्हटलं आजच करून घेते, कारण स्मितूला पण सुट्टी असते आणि यांची पण ड्युटी वगैरे असते, मग त्यात तेवढा काही वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे मग आज तुळशीचं लग्न आहे आणि आता थोडंसं ना देवघर थोडंसं क्लीन करते. शॉर्टकट आताच दिवाळीला सगळी काही क्लिनिंग झाली, पण ना थोडंसं आता गावाला वगैरे गेली होती आणि तिकडून आल्यावर तेवढं काही पॉश केलं नाही. तर इथे बघू शकता तुम्ही देवघर जे आहे ना, म्हणजे असं पूर्ण लाईट लावते. अरे हे तेवढं काही नाही, हे जे आहे ना हे सगळं दिवाळीचंच होतं. ते जसं आहे तसंच आहे आणि गावावरून आल्यावर इतकं काही केलेलं नाही मी त्याच्यामुळे. आणि इथे पण तर थोडंसं आता कपडा वगैरे चेंज करते, बाकी देव वगैरे घासायची आवश्यकता नाही आहे. तर देवपूजा करते आणि परत भेटते. ब्लॉग तोपर्यंत कंटिन्यू करा. आणि क्वार्टर टूर जो आहे तुम्ही नक्की देईल, कारण व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला दिसत असेल की खूप छान छान कलर दिसत आहे आणि नवीन सगळं काही जिथे इथे आता जसं हे वगैरे सगळं असं पडलेलं होतं. कारण हे जे क्वार्टर्स आहे ना खूप जुने जुने आहे, म्हणजे आता याला भरपूर वर्षापूर्वी जे क्वार्टर्स आहे, तर त्याच्यामुळे इथे तेवढं काही हे झालेलं नाही आहे, म्हणजे मॉडिफिकेशन. तर ते पोपडे जे आहे ना भिंतीचे ते सतत पडतात, पण यावेळेस आम्ही खूप छान प्रकारे पेंटिंग करून घेतली होती. तर आता मी पहिले देवपूजा करते, कारण रिधू आणि स्मितू दोघेही पप्पासोबत गेलेले आहेत थोड्या वेळासाठी आणि आवाज थोडासा कमी येत असेल तर मॅनेज करा. 2-3 दिवस तरी गावावरून आल्यावर ना तब्येतीवर इतका परिणाम पडला आहे की तो आवाज काही खुलून नाही राहिला आहे आणि सर्दी पूर्ण आतमध्ये आहे. तर मी आता देवपूजा करते, बाकी सगळे काम आवरून घेतले, पहिले आवरले कारण बरं नव्हतं, बसता उठता केले कसे तरी. आणि आता मग करते आणि नंतर ब्लॉग तुम्ही तोपर्यंत कंटिन्यू करा. तर इथे ना मी घेतलेलं आहे देवघराचं थोडंसं वरवर जे आहे ते क्लिनिंग करायसाठी, कारण दीपावली झाली आणि नंतरच आम्ही गावाला गेलो होतो 2 दिवसांनी भाऊबीजेच्या दिवशी. तर त्याच्यामुळे मी हे काही जसं होतं तसंच घरी टाकून गेलेली होती. म्हणजे कपडे वगैरे जे आहे देवाचे ते धुतले, ते असेच ठेवून होते. आणि त्याच्यानंतर परत रिधूमुळे ना मला तेलाची बॉटल्स आणि बाकी जे काही तुटणाऱ्या वगैरे वस्तू आहेत त्या सगळ्या मला वरती ठेवावं लागते सध्या. त्याच्यामुळे मी मग ते सगळं दिसायला आता पूर्ण मॅसी दिसत होतं, तर थोडंसं एक हात मारून घेत आहे. आणि ना तिथे थोडीशी वरती ना टिना असल्यामुळे रेती जी असते ना बारीक चुरी ती पडल्यासारखी दिसली. मे बी उंदरांचा वगैरे धुमाकाळ असणार. तसं काही खराब होऊन नव्हतं काहीच, पण तिथे रेती वगैरे दिसली, त्याच्यामुळे म्हटलं एक कपडा मारून घेते. तर ते छानपैकी ना मी क्लीन करत आहे आणि क्लिनिंग झाल्यावर ना जी देवपूजा आपण करायची मजा असते ना ती काही वेगळीच असते. जी आपल्याला पॉझिटिव्हिटी प्रसन्नता असते ना घरामध्ये ती वेगळीच असते आणि तशामध्येच पूजा करणं यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे ना मी महिन्यातून एकदा तरी जी देवपूजा आहे ती छान अशी करतेच, क्लीन करतेच. मी इकडून तिकडून आलं आणि मंथली तरी करतेच, कारण मी सतत किचन पण वापरते आणि सगळ्याच गोष्टी यूज करते घरामध्ये, त्याच्यामुळे मग मंथली एकदा तरी मी देवघराची क्लिनिंग ही करते. बघा, देव नाही घासत म्हटलं तरी पण मग थोडेसे क्लीन केलेच आणि इथेच बसून केले. थोडंसं बरं वाटत होतं त्याच्यामुळे आणि मग व्यवस्थित वाटत आहे देव पण. आणि अशा प्रकारे पूजा जी आहे ती माझी झालेली आहे. आणि आज आहे रात्रीला आपलं तुळशीचं लग्न, त्याच्यामुळे म्हटलं चला घासूनच घेते, कारण गणपती बाप्पा आणि श्रीकृष्णाचं तर मूर्ती पाहिजेच तिथे. त्याच्यामुळे मग छान अशी पूजा करून घेतली. आणि इथे ना दिसत आहे इथे धूर जातो, त्याच्यामुळे इथे जाळके पण तयार होऊन होते आणि बंद होतं घर, त्याच्यामुळे पूजा वगैरे आटपून झालेली आहे. वेळ भरपूर झाला, आज काही वेळेचं बंधन नाही ठेवलं मी पूजेसाठी, कारण आज पण वेळ झाला म्हणून जर पूजा ठेवली असती ना तर ती पूजा तशीच असती आणि परत मग रात्रीचा प्लॅन जो आहे तुळशीच्या लग्नाचा तो कॅन्सल करावा लागला असता. कारण अशामध्येच नुसतं नाही का असं उठसूट काही पण आपलं देव पूजा बरोबर केली आणि तसं जर पूजा जर आपण करतो म्हटलं छानपैकी, तर मग ते करूशा नाही वाटत, म्हणजे मनाला मनच नाही लागत. आपण करून असलो ना छान प्रकारे देवाचे जे क्लिनिंग आहे ती वगैरे केली तर त्या गोष्टी योग्य वाटते. तर इथे सगळं बघू शकता, इथे खूप पसारा झाला होता, तोही आवरला. हे रात्री लागेल दिवे वगैरे, त्याच्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवले. आणि ही जी फिगारोची बॉटल आहे ना ही रिधूची आहे, तर आता ते तेल कसं यूज करणार, खाण्यामध्ये तर यूज नाही करू शकत मी, त्याच्यामुळे म्हटलं चला आता दिव्याला वगैरे यूज करून ते
ख़तम करायचं, फिनिश करायचं. बाकी ओके आहे आणि आता झालेलं आहे. आणि आत्ता जेवायला बसते. तर जेवणासाठी वाट पाहत आहे. अहो इकडे बघा, जेवण करायला पाहिजे होतं की नाही. असं वाटलं की घेऊ सोबत रोजचंच आहे घ्या. चला या जेवायला. काय काय मेनू आहे आजचा? साधा सिंपल मेनू आहे. डाळ भाजी, भात आणि पोळ्या. आणि स्मितचं चालू आहे जेवण. आणि हो म्हणते 26/11 अटॅक असल्यामुळे घरी नॉनव्हेज आणलेलं नाही. तर असं काही नाही आहे मैत्रिणींनो, ताईंनो, असं वगैरे काही नाही आहे. आता ते जे झालं ते तर होऊनच गेलं आणि रोजचंच होतात. आता दादा जे आहे ते फोर्समध्येच आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीसाठी काही नवीन नाही आहे, विशेष नाही आहे. म्हणजे रोजच या गोष्टी घडतात आणि आपल्या जे आहे ना ते काही आपल्याला कळत नाही. पण तो आकडा जो आहे ना सीमेवरचा, तो गुपित असतो. तो आकडा काही इथे सांगितला जात नाही. किंवा इकडे पण जंगलामध्ये ना गडचिरोलीच्या जर काही होत असेल तर तो पण आकडा गुपित असतो. रोजचंच काही ना काही होत असते. त्यासाठी पोलीसवाल्यांचं मन जे आहे ते पूर्णपणे पक्कं असते, त्याला काहीच नसते. आणि फॅमिली पण पूर्णपणे पक्की बनलेली आहे याच्यामध्ये. कारण कुणासोबत कधीही काही घटना घडते आणि त्यासाठी मेंटली प्रिपेअर्ड असतात सगळ्या लेडीज. आणि हे पण जे ड्युट्या करतात डीपमध्ये जाऊन, दादांची सेफ आहे देवाच्या कृपेने. तर चला जेवण करते. खूप दिवसानंतर बडबडायला भेटलं तर असं वाटत आहे किती बोलायचं आणि किती नाही. तर नुसतं फिरत फिरत बोलणं चालणं चालूच आणि तब्येत तर काही साथ देत नाही आहे. तरी पण ब्लॉग्स जे आहे ते आता कंटिन्यू येतील. आणि ज्या ताईंना मिस केलं आहे तर त्यांनी मिस केलं त्यांनी मेसेज करा, मी त्यांच्याशी मेसेज थ्रू नक्की बोलणार. तर चला जेवण करते आणि परत भेटते, कारण संध्याकाळची तयारी पण लवकरच करायची आहे. दे बिल्लू. आहे काय झालं तर दादा आला बघ. तुला गाडी देऊ का? गाडी थांब ना, मला झाडू दे ना. बाजूला हो, बाजूला हो, बाजूला जाऊ नाही. इकडे ये, नाही जाऊ. हे ऊस घे बरा रे तू. मोबाईल पडाल फुटल. तर इथे ना मी झाडू मारायला घेतला होता सायंकाळी, पण रिदूचं चालू होतं मधामधात. त्यामुळे ना मी हा जो पार्ट आहे हा स्किप करत असते नेहमी. सायंकाळी तेवढं काही झाडत नाही, फक्त एवढं तुम्हाला दिसत आहे ना त्या पहिल्या झाडापर्यंत जिथे मी झाडू मारत आहे. आणि खूप सारा पालापाचोळा जमा आहे, तेवढं मी झाडून कचरा सोपणीमध्ये बाहेर टाकून येते. आणि आज होतं तुळशीचं लग्न, त्याच्यामुळे पूर्ण अंगणाची साफसफाई करत आहे. म्हणजे वरवरच आहे सगळं काही, तेवढं कचरा नव्हताच पण पूर्ण अंगण झाडत आहे. त्याच्यानंतर बाहेरचं जे सिमेंटचं अंगण आहे ते पण झाडावं लागते, कारण तिथे मुलं खेळतात. म्हणून मी सकाळच्या वेळेला झाडते, सडा टाकते, रांगोळी काढते, पण रात्रीच्या वेळेला म्हणजे सायंकाळच्या वेळेला करत नाही. पण आज करत आहे. आणि असं सणवार वगैरे असलं कधी कधी तर मग संध्याकाळी एवढे इव्हनिंगचे कामं मी काढते, नाही तर मग हे जे कामं आहे ते स्किप करते. कारण रिदूचं तुम्ही बघतच आहात की तो बरोबर कचऱ्याच्या मागे पुढे असं चालू आहे. आणि गेट जर खुलं केलं तर लगेच तो बाहेर निघतो आणि परत इकडे तिकडे पळापळी त्याची चालू असते. आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे ना मेन म्हणजे रात्रीचे म्हणजे संध्याकाळी 6 नंतर किंवा 5:30 नंतर कधी पण नळ येतात, सकाळचे नाही आहे. त्याच्यामुळे मग हे जे कामं करत बसलं ना खूप वेळ होतो. म्हणून मी संध्याकाळी एवढा भाग जो आहे तो स्किप करते. फक्त तेवढा अंगणामध्ये ना घरातला कचरा झाडत आणते तेवढा. मग जिथे आता मी उभी होती तिथे तेवढं झाडून काढते आणि बस तेवढंच असू देते. त्यानंतर आता मी बाहेरचं पण झाडत आहे. आणि तेवढ्याच वेळात रिदू जो आहे तो गायब झाला होता, त्याला आतमध्ये आणून टाकलं. आणि परत गेट लावून राहिलेलं जे काही आहे ते मी झाडून घेतलं. आणि नंतर परत पाणी वगैरे टाकत आहे. तर नळ पण आले होते आणि थोडंसं बारीक धार होती, त्याच्यामुळे म्हटलं चला पटापटा बाहेरचं जेवढं काही आहे तेवढं आवरून घेते. आणि इथे हे जे दिसत आहे तुम्हाला बसून आतमध्ये यांचं चालू होतं सिरीज वगैरे व्यवस्थित करणं. कारण एक जो पिन आहे ते ढिली पडली होती, त्याच्यामुळे ते पिन जे आहे ना ती
म्हणजे जी सिरीज जी आहे ती अर्धी लागत होती आणि अर्धी नव्हती लागत. त्याच्यामुळे हे पण करत होते आणि यांना म्हटलं थोडंसं तोरण करून टाका ओट्याला, जिथे मी तुळशी ठेवते तिथे. तर हे जे आहे ना डागं, खूप जिद्दी डागं आहे त्याला. भांडे घासणीने मी एकदम घासून घेतलं आणि तुळशीला कलर आहे आणि बाहेरून थोडं थोडं ब्लॅक ब्लॅक आहे. त्याच्यामुळे ते तुळशीला पण जी कुंडी आहे तुळशीची ती पण मी बाहेरून अशी घासली. जेवढं निघते तेवढं क्लीन केलं. बाकी तर आता दिवाळीच्या वेळेसच सगळं काही झालेलं आहे, त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन घेतलं नाही आणि कलर वगैरे काही केला नाही तुळशीला. बाकी सगळं ओव्हरऑल कलरिंगचे आहे, ती घरामध्ये आहेच. आणि ना तुम्हाला थोडासा व्हॉइस ओव्हर देत आहे तेव्हा आवाज जो आहे तो चेंज वाटत असेल, पण मी व्हिडिओ शूट केला आणि नंतर परत आभाळ वगैरे खूप आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे आवाजातनं खूप खूप बदल होत आहे. सर्दी जी आहे ती बसली तरी पण सतत ते असं वाटत आहे की सर्दी आहे, गळा बसला आहे आणि खोकला पण आहे, असं सतत सतत वाटत आहे. कारण आभाळाचं वातावरण आहे, पाऊस काही येऊन नाही राहिला, 2-4 थेंब येते आणि पण आभाळ दिवसभर आहे. मात्र असं चालू आहे वातावरण, त्याच्यामुळे खूप असं पहिलेचीच बिमार पडलेली होती गावावरून आल्यावर आणि त्याच्यामुळे ना या वातावरणामुळे ते काही लवकर रिकवर होत नाही आहे. तरी मी मॅनेज करत आहे आता की व्लॉग्स रेग्युलर टाकायचं, पण माहिती नाही आता कधी होईल रेग्युलर ते तर. पण मी प्रयत्न करत आहे, पण ते काही होऊन नाही राहिलं. कारण व्हॉइस ओव्हर देताना मग ते ऐकायला ना इरिटेट नको व्हायला कुणाला, त्याच्यामुळे. आणि म्हणजे असं फ्रेशनेस नाही वाटत तेवढा व्लॉग्स शूट करण्यामध्ये. कारण जेवढं खरखर खरखर गळ्यामध्ये आणि मुलांचा पण तोच प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे. तर इथे मी छोटीशी एक रांगोळी काढून घेतली होती, खूप जास्त काही काढत बसली नव्हती. आणि त्याच्यानंतरनं स्मितू आता कॅमेरामॅन झालेला आहे, तो जास्त मदत करतो, त्याला पकड म्हटलं तर व्यवस्थित कॅप्चर करतो तो सगळ्या गोष्टी. तर इथे एकदम छोटीशी रांगोळी काढत आहे आणि तेवढं त्याला हँडल होत नाही कॅमेरा, त्याच्यामुळे त्याचे बोटं जे आहे ते मधामधात दिसत असेल तुम्हाला. तर इथे मी रांगोळी काढून घेतली, ओटा जो आहे तो क्लीन करून घेतला आणि नंतर पुन्हा ह्या ओट्यावरच मी पूजा मांडणार आहे. कारण आता टेबल पाट वगैरे लावायची काही आवश्यकता नाही, इथे सफिशियंट आहे जागा त्या ओट्यावर. कारण कुंडी बसून पण भरपूर जागा आहे जिथे कलश वगैरे बसणार. तर इथे यांचं चालू होतं तोरण लावायचं आणि मीच तिथे बसली होती रांगोळी काढायला. एवढ्या वेळात दिवाबत्तीची वेळ होऊन गेली होती, कारण पटकनच वेळ होते. हिवाळा म्हटलं ना तर खूप लवकर वेळ चालला जातो. तर इथे छान अशी छोटीशी रांगोळी काढली मी, बाहेर पण एक काढली छोटीशी आणि आतमध्ये पण एक थोडीशी लहानशी तुळशीसारखी रांगोळी काढली. अशीच पाहून पाहून नाही काढली, पण मनात जसं येईल तसं पटपट काढण्याचा प्रयत्न केला. कारण तिकडे नळं पण आलेले आहे आणि यांचं ओके झालं होतं सिरीज आणि आंब्याचं तोरण लावून. तर म्हटलं हार बनवून घ्या. तर ना आता सायंकाळ झाली, एक तर नळं पण आले, नळाची गडबड असतेच असते, कोणता सण असो काही असो काही नाही, नळाला संध्याकाळी यायचं म्हणजे यायचंच. तर आता नळ आलेले आहे, पाणी भरते, तोपर्यंत रांगोळी वगैरे सगळं काही आटपून घेतलेलं आहे, फक्त तयारी व्हायची आहे. आणि दिवा वगैरे लावून घेते पहिले आणि नंतर पाणी भरते, कारण आता हिवाळा आहे त्याच्यामुळे लवकर अंधार होत आहे. तर आता दिवे लावते पहिले आणि मग नंतर पाणी भरून नंतर तयारी करते आणि मग तुळशीचं लग्न. तर ना इथे मी मगाशीच ताटामध्ये दिवे वगैरे काढून ठेवले होते आणि आता नागदिवाळीला वगैरे काही दिवे वगैरे नसते लावत आम्ही, पण जमलं तर मी यावर्षी करण्याचा प्रयत्न करणार. तर इथे सगळे दिवे जे आहे ते लावून घेत आहे आणि या ज्या वाती आहे ना त्या होममेड आहे, आईने माझ्या इथंच बनवून दिल्या. आली होती डिलेवरीच्या वेळेस, रिधूच्या वेळेस, आणि डिलिव्हरीला वेळ होता तर बसल्या बसल्या तिच्या मागे एकच काम होतं की वाती ज्या आहे त्या मस्त हातावरच्या बनवून. आणि आता 1.5 वर्ष झालं, अर्ध्या पण वाती संपलेल्या नाही आहे, इतक्या छान त्या वाती असते. तर आईनं माझी छान अशी हातावर अशी धागा बनवून त्याच्या वाती ज्या आहे ना त्या गुंतून त्या मस्त अशा पेटतात, त्या होममेड. आणि विकतच्या बघितल्या ना तर असं इकडे लावलं की लगेच 2-3 मिनटात त्या विझून जाते. तर छान असे दिवे लावून घेतले आणि आता झालं सगळं. दिवाळी जी आहे ती संपत आली. सिरीज पण काढायची होती, पण तुळशीचं लग्न लावायचं होतं त्याच्यामुळे मी ठेवून दिलेली होती, नाही तर पावसामुळे वगैरे कसं लाईट खराब होतात. तर मी काढायचं होतं ते आम्हाला गावावरून आल्यावर, पण मग थोडंसं राहू द्या म्हटलं. आणि लगेच मग यांची ड्युटी पण लागली बाहेर, त्याच्यामुळे आता ते आहे 1-2 दिवस, नंतर ते आले की परत काढून घेणार. तेवढं झालं आणि म्हटलं पहिले पूजेची मांडणीचं सगळं काही रेडी करून घेते. साडी घातल्यावर या गोष्टी काही सुधरत नाही आणि नळं पण होते, तर अधामधात मी आलटून पलटून पाणी पण भरणं चालू होतं.
पाईपच लावावं लागते आणि त्याच्यामुळे मग थोडं थोडं लक्ष ठेवावं लागते. तेवढं काही टेन्शन नाही आहे पाण्याचं. पण एक असतेच ना आपलं गुंतून राहणं होते, पाणी 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 भरायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं असते. तर इथे कलश मी सकाळीच देव घासले ना तेव्हा घासून ठेवला होता, छान पुसून पण ठेवला होता त्याला. त्याच्यामुळे त्याच्यावर काही डाग वगैरे नाहीच आहे. तर त्याला स्वस्तिक काढून घेतला कुंकवाने. पाण्याने पण तो भरलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं अक्षिदा टाकून हळदी कुंकू 1 रुपया आणि जी आपली सुपारी असते ना ती टाकून त्याच्यानंतर त्याच्यावर विड्याचे पानं, कुणी कुणी त्याला खाऊचे पाने पण म्हणतात, पण आम्ही विड्याचेच पानं म्हणतो. विड्याचे पानं आणि नारळ एवढं ठेवून तो कलश जो आहे तो जे तांदळाची रास असते ना, तांदळाची किंवा गव्हाची दोन्ही पण घेऊ शकतो आपण, धान्याची, तर त्याच्यावर मग ते ठेवला जातो. तर मी इकडे सगळं ऑलमोस्ट सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काढून ठेवत आहे. कारण सगळं वेळच्या वेळी हातीला करून ठेवलं ना तर पटापट कामं उरकतात पण. आणि तयारी वगैरे केली असली आणि ह्या जर गोष्टी आधीच तयार असल्या ना तर मग तयारी पण आपली निवांतपणे होते. एवढं काही करायचं नव्हतं, पण माझीच एक आवड होती की मला साडी घालायची आहे आणि दिवाळीच्या वेळेसची साडी घातली होती ना तीच मी परत लावली होती. पण आता यावेळेस ना ब्लाऊज वगैरे माझं रेडी झालं होतं, त्याच्यामुळे मला जास्त आवड होती. आता बहिणीच्या घरी कार्यक्रम होता तेव्हा पण तीच साडी मी लावली होती, ब्लाऊज पण ओके होतं. पण तिथे काही शूट वगैरे घेतला नव्हता जेव्हा मी गावी गेली होती तेव्हा. म्हटलं चला तुळशीच्या लग्नाला लावते. आणि तो नवीन पॅटर्न आलेला होता ऑर्गॅन्झा. तर दिवाळीची शॉपिंग पण मी तुम्हाला दाखवू शकली नव्हती कारण रिधूनी मोबाईल ऐनवेळी खराब केला होता आणि ब्लॅक अँड व्हाईट त्याचा फोटो जो आहे तो निघत होता. तर इकडे त्यांचं तिघांचं फ्रेश होणं चालू होतं, त्याच्यामुळे रिधू इकडे आलेला होता आणि माझं पण इकडे आरतीचं सगळं काही काढून ठेवणं चालू होतं, सोबतच पाणी भरणं पण चालू होतं. तर इथे सगळं मी आणून ठेवलं आणि आता पटपट मांडणी करून घेते. कारण मांडून जर ठेवलं ना की लगेच मग आरती वगैरे करायला बरं होते. आणि शॉर्टकट असते तुळशीचं लग्न. तुमच्याकडे करतात की नाही कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे अशा पद्धतीने करते, तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आमच्याकडे तुळशीचं लग्न कोणत्या पद्धतीने केले जाते. कुठे कुठे ना मोठी जर म्हणजे वृंदावन असेल तर त्यांना साडी वगैरे नेसवल्या जाते तुळशीला. तर आता छोटूशी आहे त्याच्यामुळे याच्यावर ब्लाऊज पीस टाकत आहे. जो हार बनवला होता तो हार पण याला लावत आहे. आणि इथे बघू शकता स्मितूनं मस्तपैकी छान व्हिडिओ बनवत होता, सिरीज वगैरे. जसं आता इथे रांगोळी काढली होती, तो असा बिलकुल कॅप्चर करत होता. पूर्ण ए टू झेड ज्या गोष्टी आहे ना तो त्या कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होता. माहीत नाही, मुलांना ना ॲटोमॅटिक या गोष्टी समजायला लागतात. आपण जर त्यांच्यापुढे कोणतं काही करत असेल ना तर त्यांना या गोष्टी व्यवस्थितपणे समजतात. आणि स्मितूचा तेवढा ग्रास्पिंग पॉवर आहे की त्यांना लवकर कॅप्चर होते की कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे. तर तो बघू शकता इथे व्हिडिओमध्ये. छान अशी रेडी झालेली आहे, अशी छानशी रेडी झालेली आहे. हे दिवाळीची साडी आहे, त्याच्यावर ब्लाऊज आत्ता झालं. तर चला साईडच्या घरी जाते आधी आणि नंतर मग तेच मंडळी आमच्याकडे येईल. तर तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे मी मांडणी केलेली आहे. एका साईडला कलश, विड्याचं पान, सुपारी, त्याच्यावर गणपती बाप्पा, श्रीकृष्ण. त्याला कपडे नव्हते, म्हणजे आधी होते आणि ते नंतर खराब झाले होते, त्याच्यामुळे मग आता आणायचे होते आणि त्या मापाचे मिळाले नाही. त्याच्यामुळे तर इथे आलेल्या लेडीजला मी हळदी कुंकू लावत आहे आणि उभ्या उभ्याच केलं, कारण काही सतरंजी वगैरे हातरली नव्हती. कारण मुलांचा एवढा गोंधळ आणि आजूबाजूनं सगळ्यांच्या घरी संडे असल्यामुळे सगळ्यांच्याच घरी लग्न होतं. आमचं झालं की बाजूला, त्याच्या बाजूला असं होतं लाईनमध्ये सगळ्यांच्याच घरी. आणि छान वाटते. एक हे होतं की फक्त युनिटीने करायला पाहिजे होतं थोडंसं, नाही का, सगळ्यांच्या तुळशा एकत्र आणून सामूहिक लग्न सोहळा. पण तसं न करता सगळ्यांनी सेपरेट केलं होतं सगळ्यांच्या सोयीनुसार. तरी पण एकामागे एक सगळ्यांच्या घरी जाणं झालं आणि येणं पण झालं. तर इथे बघू शकता जसं आपलं मराठी रिच्युअल्समध्ये लग्न लावल्या जाते ना, टावेल वगैरे घेऊन, तशाच पद्धतीने आमच्या इथे लग्न लावलेलं होतं. आणि जे मंगलाष्टक वगैरे असते ते कॉपीराईट येईल म्हणून मी व्हॉईस ओव्हरच देता इथे पण. आणि नंतर आरती केल्या जाते आपले सुखकर्ता दुःखहर्ताची. म्हणजे गणपती बाप्पाच्याच प्राधान्याने आपण कुठलंही काम करतो तेव्हा गणपती बाप्पालाच एक प्राधान्य देतो. जरी मूर्ती नसेल तरी आपण सुपारी
ठेवून त्याची पूजा केली जाते. तशीच ना गणपती बाप्पाचीच आरतीने पण कोणत्याही गोष्टीची जी सुरुवात आहे ती केली जाते आणि इथे पण तीच आरती प्रथम केली. त्याच्यानंतर एक देवीची आरती म्हटली आणि नंतर ओवाळा. तर असं संपन्न